यानंतर अपडेट बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील जवळपास 12 ते 15 गावात केस गळती आणि टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता। यानंतर आता ACMRचं पथक या भागाचा दौरा करणार आहे। केस गळतीच्या कारणांचा शोधही घेणार आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय महाजन आहेत। संजय, या संदर्भात अधिक काय माहिती देता येईल? ICMRचं पथक इथे पोहोचणार आहे आणि अर्थातच या संपूर्ण प्रकरणावरती खूप चर्चा होतीये। काय अपडेट आहे? नक्कीच केस गळती प्रकरणाला आता जवळपास 2 आठवडे उरलेले आहेत। शेगाव तालुक्यातील या जवळपास 15 गावात 150च्या जवळपास रुग्ण आता सापडलेले आहेत। मात्र अद्यापही आरोग्य प्रशासनाला याचं निदान करणे किंवा यावर ठोस असा उपचार करणे शक्य झालेलं नाही आणि यात आरोग्य प्रशासन अद्यापही अपयशी ठरलेलं आहे। या परिसराचा केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी दौराही केला। दरम्यान या परिसरातील स्किन बायोप्सी सॅम्पल आणि पाण्याचे सॅम्पल रक्ताचे नमुने याचा अहवालही हा कुठल्याही या परिसरात फंगल इन्फेक्शन नसल्याचा आलेला आहे। पाण्याचाही जो अहवाल आहे त्यात फक्त नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं अहवाल आलेला आहे। मात्र आरोग्य प्रशासनाने अद्यापही याचं निदान केलेलं नाही आणि या रुग्णांवर अद्यापही असे ठोस उपचार सुरू केलेले नाही। त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा दौरा केला आणि त्यांनी ICMR चेन्नई आणि दिल्ली यांना या परिसराचा दौरा करण्याचा आदेश दिलेला आहे। त्यानुसार आज या परिसरात हे पथक दाखल होणार आहे आणि या परिसरातील रुग्णांची आणि समस्यांची माहिती करून घेणार आहे। त्यानंतर ICMR याचं काय निदान करतं आणि यावर कुठला नेमका निदान काढतं, त्यानंतर या केस गळती आणि टक्कल प्रकरणाचा उपचार होणार असल्याची माहिती मिळाली आहे। मात्र अद्यापही 20 दिवस उलटले तरीही या परिसरातील नागरिकांना अद्यापही ठोस कुठलाही निदान या टक्कल गळती प्रकरणात माहीत करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आरोग्य प्रशासन अद्यापही या परिसरात याचं निदान करण्यात अपयशी ठरलं आहे। लवकरच याची कारणं कळतील अशी आशा करूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।